कैलासवासी रुद्राणी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त 16व्या जयंतीनिमित्त कन्यारत्न ठेव योजना हा उपक्रम आज गेल्या 6 वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। यंदाचे हे 7वं पर्व आहे। 2015 पासून आम्ही 2019 पर्यंत 251 मुलींच्या नावावर ठेवपावती ठेवली। कोरोनामध्ये 2 वर्ष आम्हाला 2 वर्ष कार्यक्रम करता आला नाही। मागच्या वर्षी आम्ही 2022ला 103 मुलींना ठेवपावती दिली। यावर्षी आमचं हे रुद्राणी फाउंडेशनचं दशकपूर्ती वर्ष आहे। या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही 155 मुलींना ठेवपावती आम्ही दिलेले आहे आणि 2015 ते 23 पर्यंत आम्ही 509 मुलींचा टप्पा आम्ही ओलांडलेला आहे आणि ही आमच्या संस्थेच्या दृष्टीनं एक अभिमानाची गोष्ट आहे। कन्यारत्न ठेव योजनेबरोबरच आम्ही वृक्षारोपण, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत, शैक्षणिक मदत, विधवा स्त्रियांना मदत, अशा प्रकारचे आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत। हेतू काय आणि कशा स्वरूपाची ठेव असते आणि काय फायदा? सदरची ही योजना जी आहे ही मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी एक समाजामध्ये संदेश घेऊन जाण्याचं माध्यम म्हणून आम्ही ही कन्यारत्न ठेव योजना चालू केली। गोरगरीब कुटुंबातील ज्याप्रमाणे बांधकाम मजूर असतील, मॉलमधले कामगार असतील, कपडे काम करणारे कामगार असतील, हॉटेलमधले कामगार असतील, अशांचा आम्ही प्रत्यक्ष शोध घेऊन त्या लाभार्थींच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेऊन त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। गेली 3-4 महिने आम्हाला या योजनेचं कार्यक्रमासाठी आम्हाला लाभार्थ्यांचा शोध घ्यावा लागतो आणि ते शोध घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो। सदरची ही योजना माझी मुलगी कैलासवासी रुद्राणी शिंदे यांच्या स्मरणार्थ या संस्थेची स्थापना केली आणि तिच्या जयंतीचं माध्यम म्हणून हा कन्यारत्न ठेव योजनेचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। 2015 पासून सुरू केलेला हा उपक्रम आज 2023 पर्यंत आलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो हे संस्थेचं दशकपूर्ती वर्ष आहे आणि दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही आत्तापर्यंत 10 लाख रुपये या गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या नावावर ठेवपावती ठेवून या सांगलीमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही एक आगळावेगळा आम्ही एक ठसा उमटवला असं म्हटलं तर वावगं होणार नाही। मुलीच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं मुलींची संख्या वाढली पाहिजे यासाठी तुम्ही काम करताय। मुलींची संख्या वाढावी हा या कन्यारत्न ठेव योजना मागचा उद्देश आहे। कारण मुलगीच जन्माला आली नाही तर मुलगा कुठून जन्माला येणार? जर जिजाऊ जन्माला आले नसते तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते, जर रमाबाई आंबेडकर जन्माला आले नसते तर बाबासाहेब घडले नसते। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे आणि स्त्री जन्माला आली तर पुरुष घडू शकतो। आत्तापर्यंत जेवढे राष्ट्रपुरुष झाले हे त्यांच्या मागे स्त्रीचाच हात होता, त्या थोर मातांचा हात होता। मग ते जिजामाता असतील, रमाबाई आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सुद्धा महिला होत्या आणि महिलांच्यामध्ये एक संदेश जावा की बाबा मुलगी ही वंशाचा दिवा होऊ शकते, मुलगाच होऊ शकत नाही। जर मुली जन्माला आल्या नसत्या तर मुलगा कुठून जन्माला आला असता आणि मुली जर वंशाचा दिवा झाल्या असता तर बरं झालं असतं। कारण आज जिकडे तिकडे बघतो की आपल्याला वृद्धाश्रममध्ये आई वडिलांना डांबलेलं दिसतं। जर मुलगा जर वंशाचा दिवा होत असता तर वृद्धाश्रम तयार झाले नसते। तर जनतेने यातून बोध घ्यावा, हाच या मागचा आमचा महत्त्वाचा हेतू आहे आणि हा संस्थेचा आमचा महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रम आहे। आणि आत्तापर्यंत आम्ही 509 मुलींना आम्ही ठेवपावती दिलेली आहे। हा कार्यक्रम मी आणि माझं विश्वस्त मंडळाने एक संकल्प केलेला आहे, जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत हा उपक्रम मी कधीच सोडणार नाही आणि मुलींना जन्माला सन्मानानं घालण्यासाठी मी प्रयत्न करेन। माझं एकच ध्येय आहे की स्त्री भरून मुक्त महाराष्ट्र हे माझं ध्येय आहे। त्यांचा हा कार्यक्रम खरंच स्तुत्य आहे आणि आज त्यांनी 509 मुलींच्या नावावरती 2000 रुपयांची ठेव ठेवलेली आहे आणि माझीही मुलगीचं नाव त्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।